पुणे शहराजवळ असं एक महादेवाचं मंदिर जे जास्त प्रसिद्ध नसून पण त्या ठिकाणी जाऊन मनाला इतकी शांतता मिळते। अशाच ऐतिहासिक मंदिराला भेट देण्यासाठी आपण आज जात आहोत, तर चला। नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती। तर पुणे जिल्ह्यातील 12 मावळापैकी एक असलेल्या पवन मावळामध्ये आम्ही आज आलेलो आहोत वाघेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी। तर जाणून घेऊयात या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराबद्दलची माहिती आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। सर्वांना माहितीच आहे की पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे वाघेश्वर मंदिर हे साधारणतः 700 ते 800 वर्षापूर्वी 11व्या शतकात बांधलेलं असून शिवमंदिर साधारणतः 700 ते 800 वर्ष जुना असून हे संपूर्ण मंदिर दगडांनी हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे। पवना धरणाच्या आत असलेले वाघेश्वर मंदिर एक आध्यात्मिक विसंगती असून स्थापत्यकलेचे एक विलक्षण उदाहरण आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहे। पवना धरणातील या इतिहासकालीन मंदिर दर्शनासाठी खूप पर्यटक आणि स्थानिक नागरिक नेहमी भेट देत असतात। वाघेश्वर मंदिर पुणे शहरापासून साधारणतः 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असून एका बाजूला पवना धरण तर दुसऱ्या बाजूला मावळ प्रांत। मंदिराकडे येणारी मळलेली पाऊलवाट, इतिहासाचे साक्ष देणारे अवशेष, पवना धरणातून दिसणारं निसर्ग सौंदर्य खरोखरच खूप अवर्णनीय आहे। वाघेश्वर शिव मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला या ठिकाणी पार्वतीचं शिल्प पाहायला मिळतं। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हा आहे सभा मंडप आणि समोरच आपण हा अंतराळ पाहू शकता। अंतराळ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडने उजव्या आणि डाव्या साईडने गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात आणि 2 पायऱ्या उतरून आपण या ठिकाणी महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता। मंदिराचं बांधकाम 60 बाय 40 फूट आणि गाभारा 15 बाय 20 फूट असून हे वाघेश्वर मंदिर पूर्ण पवना धरणाच्या जलाशयाने वेढलेले असून मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला खूप काही कोरीव काम केलेले शिल्प, काही मूर्त्या या ठिकाणी भग्न अवस्थेमध्ये पडलेल्या दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। तो मंदिर साधारणतः वर्षातील 8 महिने धरणाच्या पाण्याखाली असते आणि फक्त वर्षातील 4 महिने आपण या मंदिराला भेट देऊ शकता, जसे की मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये आपण या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला हा समोर जो दिसतोय हा किल्ले तिकोना आणि हा इकडे समोर जो दिसतोय हा आहे किल्ले विसापूर, किल्ले लोहगड आणि हा समोर जो तुम्हाला सुळका दिसतोय हा आहे किल्ले तुंग, जो की पवना धरणाच्या जलाशयामधून आपण पाहू शकता। आणि जलाशयामध्येच या ठिकाणी आपल्याला श्री वाघेश्वर शिवमंदिर पाहायला मिळते। तर तुम्ही या ठिकाणी आता विजिट करू शकता, कारण की हे मंदिर आता पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे। शिवमंदिरासमोरच वाहन मंडप असून त्यामध्ये आपल्याला आगात कोरीव कामाचा नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो आणि या मंदिरासमोरचा हा आहे परिसर।
शिवाजी महाराज जेव्हा तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर किल्ल्यावर येत असत त्यावेळी महाराज आवर्जून या वागेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असत असे जाणकार सांगतात. मित्रांनो, तुम्हाला वागेश्वर मंदिराबद्दलचा इतिहास आणि या मंदिराबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, जगत राहा. बाय बाय.